अविश्वसनीय रविवार होता। सकाळी सुरुवात झाली, वाटलं होतं दोन साध्या मॅचेस आज फक्त बघायच्या आहेत। एक अशी मॅच आहे की ज्याच्यामध्ये दक्षिण आफ्रिका आरामात जिंकेल, दुसरी मॅच पाकिस्तान जिंकेल, तिसरी मॅच भारत जिंकेल। परंतु सकाळी नेदरलँड्सनी असा काही घणाघाती हल्ला हा दक्षिण आफ्रिकेवरती केला आहे की त्यांना आता चोकर्स नाही जोकर्स म्हणायची वेळ आलेली आहे। कसं होतं त्यांच्या हातनं हे कळलं नाही। आणि ज्या वेळेला ही गोष्ट स्पष्ट झाली की नेदरलँड्सनी दक्षिण आफ्रिकेला हरवलं आहे आणि आता बांगलादेश आणि पाकिस्तानमधला विजेता हा दुसरा संघातला काय बाद फेरीत जाणारा संघ असेल आणि भारतीय संघ क्वालिफाय झालेला आहे। परंतु तरीही मी पक्क जाणून होतो की भारतीय संघ झिम्बाब्वे विरुद्ध सहज सोपी मॅच खेळणार नाही। एक लय असते आणि ती लय पकडून ठेवणं गरजेचं असतं। भारतीय संघ अजूनही सर्वोत्तम खेळ करत नाही असं माझं मत आहे आणि तरीही भारतीय संघ उपांत्य फेरीत अव्वल क्रमांकाने गेलेले आहे। आजची मॅचसुद्धा आपण 100पेक्षा जास्त धावांनी जिंकलेली आहे। पण म्हणून भारतीय संघ सगळ्याच गोष्टी बरोबर करतोय का? अजिबात नाही। माझ्या मते आपण स्ट्राईक रेटची गोष्ट करतोय। सूर्यकुमार यादवची बॅटिंग आउटस्टँडिंग, काय स्ट्राईक रेट होता, 200च्या पुढचा स्ट्राईक रेट होता। पण रोटेशन ऑफ द स्ट्राईकचं काय? रोहित शर्मा आणि के एल राहुल आणि खास करून के एल राहुल सुरुवातीला बॉल खेळून काढतोय, रोटेशन करत नाही आहे आणि त्याचा परिणाम रोहितवरती होतोय। रोहितला अजून लय सापडलेली नाही आहे। भारतीय संघाला पुढे जात असताना या गोष्टीचा विचार करायला लागेल। तुम्ही बघा, 15 ओव्हर झालेले असताना फक्त 107 धावा फलकावर लागलेल्या होत्या, पुरेशा नव्हत्या या धावा। भारतीय संघ 160ला पोचेल असा अंदाज वाटत होता। त्याच्यानंतर आकाशामध्ये सूर्य आला आणि सूर्याने सगळ्यांना झाकळून टाकलं। काय शॉट मारतो, काय त्याची योजना असते आणि ते तो एक्झिक्यूट कसं करतो हे सगळंच बघणं लाजवाब होतं। बॉलच ना कळत नव्हतं त्याला उजवीकडं बॉल टाकू का डावीकडं बॉल टाकू, यॉर्कर टाकला तरी प्रॉब्लेम, आपटला तरी प्रॉब्लेम आणि पुढं टाकला तरी प्रॉब्लेम। सूर्याला थांबवता येत नव्हतं। कॅप्टन शॉननी झिम्बाब्वेच्या स्पष्ट सांगून टाकलं 360 डिग्री प्लेयर आहे, म्हणूनच तो आत्ता नंबर 1 T20 बॅट्समन आहे। त्याच्या नावावरती एका कॅलेंडर इयरमध्ये T20मध्ये 1000 धावा झाल्यात अशी गोष्ट सहसा बघायला मिळत नाही। त्याच्या इनिंगमुळे भारतीय संघाला 187चा धावफलक गाठता आला। तिथंच खरं तर सामना झिम्बाब्वेपासून खूप लांब गेलेला होता। तो बॉलर्सनी अजून लांब पाठवला। सगळ्याच बॉलर्सनी मिळून शिकार केली। झिम्बाब्वे संघाच्या बल आणि सिकंदर रजानी थोडी फाईट दिली, परंतु ती पुरेशी नव्हती, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। ॲडलेडला बसायच्या विमानामध्ये भारतीय संघ जेव्हा जाईल तेव्हा त्यांच्या मनामध्ये ही गोष्ट नक्की असेल की अजूनही सुरुवात चांगली होत नाही आहे, अजूनही डेथ ओव्हरचा थोडा प्रॉब्लेम आहे, अजूनही थोडासा फिल्डिंगचा प्रॉब्लेम आहे। सगळ्या गोष्टी चांगल्या होत आहेत, परंतु अजूनही सुधारणेला वाव आहे। कारण आता सामना इंग्लंड विरुद्ध आहे। दुसरीकडे बघा, 92 सालची आठवण खूप जणांना झाली की पाकिस्तानला कुठंही संधी नव्हती, वाटत होतं जर तर किंतु परंतु पाकिस्तान संघ हा सेमीफायनलमध्ये आलेला आहे, बांगलादेशला हरवून आलेला आहे, नंबर 2नी आलेला आहे। भारतीय संघ अव्वल क्रमांकाने सेमीफायनलमध्ये गेलेला आहे। आता पाकिस्तान न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे आणि भारतीय संघ हा इंग्लंड विरुद्ध खेळणार आहे। पहिला सामना सिडनीला होणार आहे 9 तारखेला, दुसरा सामना 10 तारखेला ॲडलेडला होणार आहे। म्हणून मला असं वाटतं या पुढच्या 3 दिवसामध्ये विश्रांती घेऊन योजना आखून सुधारणा करायला लागेल। कारण आता फक्त 2 मॅचेस उरलेल्या आहेत, एक 10 तारखेची, एक इथेच 13 तारखेची। कारण आत्ता इथं जे 82,000 प्रेक्षक होते त्यांच्या मनामध्ये हेच आहे की पुढच्या रविवारी याच मैदानावरती भारतीय संघाला परत आम्हाला खेळताना नाही तर जिंकताना बघायचं आहे। आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा भारतीय संघाच्या पाठीमागे आहेत। त्यामुळे तुम्हाला काय वाटतं जरूर कळवा। सूर्यकुमारची या बॅटिंगबद्दल वेगळं तुम्हाला काय दिसलं मला जरूर कळवा। त्याच्यासाठी माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।